श्री गणेशाय नमः. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. माऊलींच्या चरणी माझे साष्टांग दंडवत. गीता श्रवणाच्या माध्यमातून या गीतेची म्हणजेच ज्ञानेश्वरीची जितकी अक्षरे कानाद्वारे अंतःकरणात प्रवेश करतील तितके अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य त्या भाग्यवंतास प्राप्त होईल. अध्याय 4. ज्ञानकर्म संन्यास योग. भाग 1. श्रीमद भगवत गीतेच्या 3 अध्यायावर आपले रसाळ निरूपण केल्यानंतर या 4थ्या अध्यायाचा शुभारंभ करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, खरोखरीच आजचा दिवस परमभाग्याचा आहे. आज आपल्या कानांना जणू सुकाळ झाला आहे. एखादे स्वप्न सत्यात उतरवावे त्याप्रमाणे गीताबोध श्रवणाचे परमभाग्य आता आपल्याला लाभणार आहे. आधीच ही गीता म्हणजे संपूर्ण आत्मविचाराचा भाग. त्यात अर्जुनासारखा आर्त जिज्ञासू समोर गीतार्थ निवेदन करणारा तो परमात्मा श्रीकृष्ण असा हा अपूर्व संगम आहे. पंचम स्वर, उत्तम सुवास आणि गोडी या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावर जसा ऐक्यभावाचा आनंद मिळावा तसे सर्व इंद्रियांना सर्वार्थाने संतुष्ट आनंद देणारे हे दिव्य कथामृत आहे. आपले भाग्य किती थोर आहे पहा की, ज्यामुळे आपल्याला या गीतारूपी बोध अमृताचा लाभ होतो आहे. अनेक जन्मांचे जप तप फळास आल्याची ही खूण आहे. म्हणून माझी तुम्हास नम्र विनंती आहे की तुम्ही सर्व इंद्रियांच्या कामास बाजूला सारून केवळ या श्रवण सुखास सादर व्हा. ज्ञानदेवांचे हे बोलणे ऐकून समोरचे संत अनुश्रोते मंडळी त्यांना म्हणाली, बा ज्ञानदेवा, आता हा नमनाचा पाल्हाळ पुरे. तू आता ती श्रीकृष्ण अर्जुन संवादाची कथा आम्हास सांगण्यास सुरुवात कर. आम्ही त्या श्रवण सुखास आतुर झालो आहोत. तेव्हा ज्ञानदेव पुढे सांगू लागले. ते म्हणाले, या सर्व प्रसंगाचा जो साक्षी तो संजय धृतराष्ट्रास सांगू लागला की, महाराज, याप्रमाणे तो श्रीकृष्ण परमात्मा आपल्या प्रिय अर्जुनास हितोपदेश करू लागला. त्या अर्जुनास प्रेमाने सांगतोय हे म्हणण्याचे कारण असे की जे गुह्य ज्ञान तो दैवी गुणसंपन्न अर्जुनास सांगतोय ते ज्ञान त्याने आपल्या माता पिता बंधू यापैकी अन्य कोणालाही सांगितलेले नाही. श्री लक्ष्मी देवी ही खरं तर त्या नारायणाच्या नित्य सानिध्यात, पण तिला सुद्धा या प्रेमसुखाचा लाभ मिळालेला नाही. पण आज खरंच अर्जुनाचे भाग्य थोर, म्हणून तो या सुखास प्राप्त ठरला आहे. या प्रेमसुखाची अपेक्षा सनकादिकांना होती, पण त्यांनाही हे भाग्य लाभले नाही. मात्र या अर्जुनाने असे कोणते पुण्यपदरी जोडले आहे की हा असा निरुपम प्रभू प्रेमाचा कृपालाभ अर्जुनास मिळावा ते कळत नाही. ज्याच्यावरील अप्रूप प्रेमामुळे हा निराकार प्रभू कृष्ण रूपाने सगुण झाला आहे. त्यावरून मला तरी असे वाटते की हे दोघे जरी देहरूपाने वेगवेगळे दिसत असले तरी दोघे एकरूपच असावेत. एरवी हा श्रीकृष्ण परमात्मा घोर जपी तपी योगी ह्यांना आढळत नाही, ज्यांचे वेदांनाही आकलन होत नाही, ज्यांचे ध्यान करू म्हणावे तरी तिथवर दृष्टी पोहोचत नाही, असा जो आत्मस्वरूप अनादी अविक्रय असा भगवंत तो या अर्जुनावर मात्र कृपा करण्यास सिद्ध झाला आहे. हा परमात्मा त्रैलोक्य रूप वस्त्राची घडी असून जो आकारांच्याही पलीकडचा अरूप निराकार आहे. तो भगवंत त्याच्या अर्जुनावरील सख्य प्रेमामुळेच रूपास आला आहे आणि त्याच्या अर्जुनाच्या प्रेमाधीन झाला आहे. तेव्हा मागील निवेदनाचे सूत्र हाती धरून श्रीकृष्ण भगवान अर्जुनास सांगतात, हाच कर्मयोग मी पूर्वी त्या विवस्वनाला आणि सूर्याला सांगितला, पण त्याला आता बरीच वर्षे होऊन गेली आहेत. खरं तर सूर्याने हा योग पुढे वैवस्वत मनूला सांगितला. मनूने त्याचे सश्रद्ध भावे आचरण करून तो आपला पुत्र इक्ष्वाकू याला सांगितला. इक्ष्वाकूकडून तो योग पुढे राजश्रींना माहीत झाला, परंतु पुढे मात्र ते ज्ञान तो योगमार्ग हळूहळू जन्ममानसातून लुप्त झाला. कालांतराने
मनुष्य प्राणी मात्र विषय सेवनाच्या गोडीत अडकला. त्याचा सगळा जीव हा देहावर केंद्रीभूत झाला आणि त्याला ईश्वराचा विसर पडला. त्याला त्याच्याच आत्मस्वरूपाची ओळख राहिली नाही. माणसांची सद्बुद्धी हीच आडमार्गाला गेल्यामुळे विषय सुखाचा भोग हीच प्राप्त मानवी जीवनाची इति कर्तव्यता असे वाटू लागले. देहादिक प्रपंच हा मनुष्य प्राण्यास प्राण्याहून प्रिय वाटू लागला. असे पहा की ज्याच्या गावात सारे नागवे आहेत त्या गावात वस्त्राची किंमत ती काय? जो जन्मापासून आंधळा आहे त्याला सूर्याचा काय उपयोग? बहिऱ्याला गायन सभेत कोण मान देणार? किंवा कोल्ह्याला चांदण्यांचा उपयोग तो काय होणार? तसेच चंद्राचा उदय होण्यापूर्वीच ज्याचे डोळे फुटतात म्हणजेच निरुपयोगी होतात त्या कावळ्यांना चंद्र आणि त्यांचा रम्य प्रकाश हा कसा दिसणार? त्याप्रमाणे ज्यांनी कधी वैराग्यरूपी नगराची शिवही पाहिली नाही, ज्यांनी कधीच सारासार विचार केला नाही, विवेक राखला नाही, त्या लोकांना माझी म्हणजेच त्या ईश्वरी तत्वाची ओळख कशी होणार? हे अज्ञान, ही मोहासक्ती पुढे लोकांमध्ये इतकी वाढत गेली की त्यात बराच काळ वाया गेला आणि लोकांना त्या योगमार्गाचा पूर्णपणे विसर पडला. लोकांच्या अज्ञान सागरात तो योगमार्ग पुरता बुडाला. हे कुंतीसुता, तुझ्यावरील माझ्या अतीव प्रेमापोटीच तोच कर्मयोगाचा ज्ञान साधनेचा पूर्वी निवेदन केलेला सर्व भाग मी तुला परत सांगितला आहे. तेव्हा तू त्याबाबत तुझ्या मनी कोणतीच शंका धरू नकोस. पार्था, हा योग म्हणजे माझा जीव की प्राण आहे, पण तू माझा प्राणप्रिय सखा असल्यानेच तो तुझ्यापासून न लपवता मी तो तुला सांगितला आहे. अर्जुना, अरे तू तर प्रत्यक्ष प्रेमाची मूर्ती, भक्तीचा जिव्हाळा आणि मित्रत्वाची जीवनकला आहेस. हे सख्या अर्जुना, तू माझ्या विश्वासातला आहेस. तुझ्याशी मी दुरावा कसा राखू? म्हणून तुझ्या हिताचा विचार करून या अशा कठीण युद्धप्रसंगीही मी तुला हे ज्ञात करून दिले आहे. आपण या संग्राम स्थळावर जरी असलो तरी त्याची जाणीव जरा दूर ठेव आणि तुझे अज्ञान दूर करण्यासाठी मी काय सांगतो ते ऐक. त्यावेळी अर्जुन कृष्णास म्हणतो, देवा, अरे तुझं अन माझं मायलेकराचं नातं आहे. त्यामुळे मातेने पुत्रावर अपार प्रेम केले तरी त्यात नवलते काय? देवा, संसार प्रपंचात तापाने त्रस्त होणाऱ्या जीवांची तू सावली आहेस. तू अनाथांची माऊली आहेस. अरे तुझ्या कृपेनेच आम्हाला हा जन्म लाभला आहे ना. जर आईने एखाद्या पांगड्या मुलास जन्म दिला तर त्याचा जन्मापासून भार वाहावा लागतो, म्हणून ते मूल काही तिला भार होत नाही हे तू जाणतोस. तुझ्या पुढे आम्ही या गोष्टी काय सांगाव्यात? तेव्हा हे माधवा, आता मी तुला जे विचारणार आहे त्याचा राग मनात न धरता तू त्याच्याकडे लक्ष दे. देवा, तू जे जे सांगितलेस की पूर्वी तू हा योग सूर्याला सांगितलास, पण ही गोष्ट माझ्या मनाला मात्र पटत नाही. अरे तो विवस्वान कोण? सूर्य तरी कोणते? हे तर अगदी आमच्या वाडवडिलांनाही ठाऊक नाही, तर त्यांना तू केव्हा अन कसा बोध केलास? केशवा, अरे सूर्यनारायण हा तर अगदी आदी अन अनादी आहे. तू आणि मी, आपण तर दोघे या वर्तमान काळातले आहोत. मग आजही तूच अन कालही तूच या योगाचा निवेदक हे मला पटत नाही. दुसरे म्हणजे, हे भगवंता, तुझे स्वरूप हे अघात आहे. ते आम्हा सर्वसामान्यांना अनाकलनीय आहे. त्यामुळे तुझे हे वचन असत्य असे म्हणायचे धाडसही करता येत नाही. तेव्हा हा योग मी सूर्याला सांगितला हे तुझे म्हणणे जरा स्पष्ट करून सांगशील का? तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले, हे बघ, पूर्वी जेव्हा तो सूर्य होता आणि त्याला मी हा योग सांगितला तेव्हा तू काय किंवा मी काय आपण नव्हतो अशी तुझ्या मनात शंका आहे ना. परंतु तुला हे माहीत नाही की या आधी तुझे माझे आपले अनेक जन्म झालेले आहेत. अर्जुना, ज्या ज्या वेळी जे जे अवतार घेतले त्या सर्वांचे मला पूर्णपणे स्मरण आहे. मला त्या गोष्टीचे स्मरण राहते कारण मी अजन्मा आहे. मी जन्मरहित आहे.
मी केवळ मायेच्या योगाने अनेकविध अवतार घेतो. माझा अविनाशीपणा हा कधीही नाहीसा होत नाही. केवळ मायेमुळेच माझा अवतार झाला अन संपला असे भास निर्माण होत असतो. तसेच माझे स्वातंत्र्यही कधी भंग पावत नाही. मी कर्म करतो असे लोकांना वाटते. कर्माधीन आहे असा लोकांचा समज आहे. तो सुद्धा निव्वळ भ्रम आहे. वास्तवात त्यात खरे असे काहीच नाही. ज्याप्रमाणे वस्तू स्वभावतः एकच असली तरी ती आरशामुळे दोन वस्तू आहेत असे दिसते, त्याप्रमाणे मी मूळचा निर्गुण आणि निराकारच आहे. फक्त कार्यकारण परत्वे मीही सगुण रूपे धारण करतो इतकेच. जे जे म्हणून धर्म आहेत त्यांचे युगानुयुगे मी रक्षण करीत आलो आहे. माझे हे कार्य फार पूर्वीपासून चालू आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो त्यावेळी धर्मरक्षणासाठी मी माझा जन्मरहितपणा बाजूला ठेवतो. त्या धर्मकार्यासाठी मी वेगवेगळे अवतार धारण करतो. त्यावेळी मला माझ्याच निराकाराची साधी आठवणही राहत नाही. त्यावेळी मी माझ्या भक्तांचा कैवारी होऊन धाव घेतो, अवतरतो आणि अज्ञानरूपी अंधाराचा नाश करतो. अधर्म मोडून काढतो, दोषांचे निवारण करतो आणि साधू संत आणि सज्जनांच्या हातून पुन्हा धर्माची ध्वजा उभारतो. त्यावेळी मी दृष्ट दैत्यांचा संहार करतो, साधू संतांची पाठराखण करतो, त्यांना पुन्हा मान सन्मान मिळवून देतो आणि न्याय नीती आणि धर्माच्या गाठी घडवितो. मी विवेकदीपावर बसलेली अज्ञानाची काजळी दूर करतो, ती मंदावणारी ज्योत पूर्ण प्रज्वलित करतो. मी माझ्या निजभक्तांच्या जीवनात ज्ञानाची अक्षय दिवाळी करतो. असे घडले म्हणजे सर्वत्र सुखच सुख हे अनुभवास येते. धर्माचे उत्थापन होते, लोक पुन्हा स्वधर्माचरण करू लागतात. भाविक भक्तजनांना सात्विकतेची दोंदे येतात. अर्जुना, जेव्हा माझे प्रगटन होते, माझी मूर्ती प्रगटते, तेव्हा पापांचे पर्वतच्या पर्वत नाहीसे होतात, अन पुण्याचा उदय होतो. या कारणासाठी मी वेगवेगळ्या युगात वेगवेगळे अवतार घेतलेले असतात. जे माझ्या या अवताराला नाही तर त्यातील परमतत्वाला जाणून घेतात, असेच खरे ज्ञानी अनविवेकीही होत. मी अजन्म असूनही माझे हे जन्म घेणे आणि अकर्ता असूनही कर्म करीत राहणे या गोष्टी जो खऱ्या अर्थाने जाणतो तोच श्रेष्ठ दर्जाचा मुक्त होय. असा ज्ञानी व्यवहारात लोकव्यवहाराप्रमाणे वागत असला, देहधारी असला तरी देहातीत जो देहभावाला वश होत नाही तो अंती येऊन माझ्या प्रतच मिळतो. जो भूतभविष्य गोष्टींचा विचार करत नाही, त्यासाठी खेद मानत नाही, जो वासनारहित आहे, ज्याला कधी क्रोध येत नाही, जो विषयापासून अलिप्त आहे, तो माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करण्यात धन्यता मानतात. जे ज्ञानबोधाने संतुष्ट होतात ते माझे भक्त माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात, माझ्याशी तद्रूप होतात, तपाचरणाने तीर्थस्वरूप होतात. असे ज्ञानी भक्त माझ्या ठायी लीन होतात, ऐक्य पावतात. कोणता भेदभाव त्यांच्या मनात राहत नाही. जर गंज आणि काळीमा हे पितळाचे दोष दूर झाले आणि ते लखलखू लागले तर मग सोन्याची प्राप्ती करून घेण्याची गरज राहील का? त्याप्रमाणे जे ज्ञानी पुरुष यमनियमास उतरतात, तपाचरणाने पावन होतात, आत्मज्ञानाने शुद्ध आणि पवित्र होतात, ते माझ्यापर्यंत येऊन मिळतात. यामध्ये संशय शंका ती कशाची अन का? दुसरी गोष्ट ध्यानात घे, ती अशी की जे भक्त ज्या भावाने माझी भक्ती करतात मी पण त्याच भावाने त्यांना भेटतो. हे पहा की सामान्यतः मनुष्य प्राणी हा भजन मार्गी आणि भजनप्रिय असतात. त्यांच्यामुळे त्यांचा आंतरिक ओढा हा माझे भजन पूजन आणि चिंतन करण्याकडे असतो. पण जे अज्ञानी आहेत ते माझ्या मूळ एका स्वरूपाला ओळखत नाहीत. ते माझ्याकडे अनेकत्वाच्या रूप आकार भिन्नतेच्या नजरेने पाहत असतात. वास्तविक मी अभिन्न अभेद असताना सुद्धा ते त्यांच्या मोठमतीने भेद करतात. मी जो खरा नामापेक्षा वेगळा आहे त्याला नवी नवी नामे देतात. ज्यांची चर्चा होऊ शकत नाही त्यावर चर्चा करतात
आणि त्यांच्या कल्पनेने ते मला देव, देवता, देवी या स्वरूपात पाहतात. पण सर्व त्यांच्या अज्ञानाचा, भेदबुद्धीचा खेळ असतो. त्यांच्या कल्पनामुळेच माझ्या अस्तित्वाबद्दल त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. तेच मला चांगला वाईट म्हणतात. हे लोक मनात माझ्या नाना रूपांचा आठव करून मला विविध उपासना मार्गांनी भजतात. त्यांची ही पूजा, ही भक्ती, हे पूजन सुद्धा कोणत्या ना कोणत्या तरी हेतूनेच केलेले असते. अनेक वेळा माझ्या अशा भक्तांचा हेतू, अपेक्षा, इच्छा या पूर्णही होतात. पण खरं तर ते त्यांच्या कर्माचे त्यांना लाभलेले फळ असते. हेतू नीट समजून घे. ज्याप्रमाणे जे असेल तेच रूप आपल्याला आरशात दिसते, किंवा शेतात जे बी पेरावे तेच धान्य उगवते, किंवा डोंगराच्या पायथ्याशी उभे राहून आपण जे बोलतो त्याचाच प्रतिध्वनी आपल्याला ऐकू येतो. त्याप्रमाणे अर्जुना, उपासनेचे मार्ग, साधने, पद्धती या जरी भिन्न असल्या तरी त्या सर्व उपासनांचा मीच साक्षी असतो. इथे या उपासकाला त्याच्या उपासनेचे फळ हे त्या त्या स्वरूपात भलेबुरे मिळत असते. जसा भाव तसे फळ. कृपा त्या ज्ञानेश्वरीची, करून घ्या शुद्धी भक्तीने अंतरंगाची. रामकृष्ण हरी. गीता भागवत ज्ञानेश्वरी.